नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनल दिलसे मराठीमध्ये. मी राज घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ, ज्यामध्ये आपण बोलणार आहोत रिअलमी वॉच 3 प्रो या वॉचविषयी. हे वॉच वापरून साधारण मला 9 महिने झालेले आहेत आणि याचा मला आलेला एक्सपिरियन्स, याचे प्रोज कॉन्स आणि हे वॉच कसं वापरण्यासाठी चांगलं आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तुम्ही पाहू शकता, हा जो दिसतोय तो याला म्हणतात ऑलवेज ऑन डिस्प्ले. यामध्ये तुम्हाला डेट, टाईम आणि वेळ दाखवते. हे जे बेसिक काम असतं एखाद्या वॉचचं, ते हे वॉच आरामात अगदी करतं. हे होम स्क्रीन आहे, यामध्ये स्टेप्स काउंट दाखवतो आणि कॅलरी दाखवतो आणि टाईम दाखवते. हे स्मार्ट वॉचेस जे असतात ते साधारण हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी फारच फायदेशीर असतात. त्यामुळे यामध्ये डिफरंट टाईप्सचे स्पोर्ट्स मोडही दिलेले असतात. तर यासोबत बॉक्स कंटेंटमध्ये आपल्याला मिळतं डॉक्युमेंटेशन, एक मॅग्नेटिक चार्जर मिळतो ज्याला टाईप ए USB पोर्ट असतो. तो आपण एखाद्या ॲडॅप्टरमध्ये लावू शकता आणि ते तुम्ही बघू शकता, हे मॅग्नेटिक पोर्ट्स आहेत त्याचे. याला तो चार्जर फिट होतो आणि फास्ट चार्जिंगलाही हे वॉच सपोर्ट करतं, त्यामुळे चार्जिंगला याला जास्त वेळ लागत नाही. आता वळूया आपण बिल्ड क्वालिटीकडे. बिल्ड क्वालिटी तुम्ही पाहू शकता, ही जी दिसते पूर्णपणे तुम्हाला मेटल फ्रेमसारखी दिसत असेल शाईन याची, पण ही मेटल फ्रेम नाही आहे, पूर्णपणे प्लास्टिक बॉडी आहे. दिसायला थोडं हे प्रीमियम दिसत नाही असं काही लोक म्हणतात, पण मला तर फार छान वाटतं. हे इथे एक फिजिकल बटन दिलं आहे, पाहू शकता तुम्ही. त्याच्या बाजूला जे आहे ते माईक आहे, कारण हे वॉच ब्लूटूथ कॉलिंगला सपोर्ट करतं. इथे 2 स्पीकर ग्रिल्स दिले आहेत. पाठीमागे बोलायचं झालं तर इथे SpO2 सेन्सर आहे आणि हार्ट रेट मॉनिटरिंग सेन्सर आहे. हे चार्जिंग डॉकचे जे मॅग्नेटिक पोर्ट्स आहेत ते दिलेत. हा स्ट्रॅप आहे, स्ट्रॅप सिलिकॉनचं दिलं आहे. अतिशय सुंदर क्वालिटीचं स्ट्रॅप आहे. मी पूर्ण दिवस हे वॉच वापरतो, पण मला घामामुळे कधी इचिंग वगैरे काही याची जाणवत नाही. अतिशय क्वालिटी सुंदर आहे, सॉफ्ट आहे, त्यामुळे हे वॉच आपण दिवसभर आरामात वापरू शकतो. आता डिस्प्लेबद्दल बोलायचं झालं तर हा आहे ॲमोलेड पॅनल आणि हा कर्व डिस्प्ले पाहू शकता तुम्ही. चारी बाजूनी याला कर्व झालं आहे. 500 निट्सचा याचा ब्राईटनेस आहे. आता मी ब्राईटनेस अगदी लोएस्ट ठेवला आहे, म्हणजे साधारण 20% वगैरे ठेवला आहे, तरी हे वॉच एकदम ब्राईट दिसतं. आणि हा ॲमोलेड असल्यामुळे याचा ब्लॅक कलर जो आहे तो एकदम उठून दिसतो. त्यामुळे कलर्स जे असतात ते एकदम पंची वाटतात, सुंदर वाटतात. या ॲमोलेड डिस्प्लेची साईज 1.78 इंचाचा डिस्प्ले आहे आणि 368x448p याची क्वालिटी आहे. आणि पिक्सेल डेन्सिटी जी आहे ती 325 pp आहे, पिक्सेल डेन्सिटी आहे. यामध्ये 60 हर्ट्जचा रिफ्रेश रेट आहे, त्यामुळे स्क्रोलिंग अगदी स्मूथ होऊन जाते. तुम्ही पाहू शकता, अगदी स्मूथ स्क्रोलिंग आहे. आणि स्क्रीन टू बॉडी रेशो म्हणतात ज्याला, की स्क्रीन आणि बॉडीचा रेशो किती आहे, तर साधारण 70%, म्हणजे 68.7 टू बी प्रिसाईज म्हणायचं तर 68.7 याचा स्क्रीन टू बॉडी रेशो आहे. ऑलवेज ऑन डिस्प्ले हा ऑलरेडी सपोर्ट करतो, की मी तुम्हाला सुरुवातीलाच व्हिडिओच्या दाखवलं. बॅटरी बॅकअप जे रिअलमीने क्लेम केलं आहे ते 10 डेजपर्यंत क्लेम केलं आहे विदाउट ब्लूटूथ कॉलिंग. पण मी याला ब्लूटूथ कॉलिंगसोबतच वापरलं. मला साधारण 3 दिवसाचा बॅटरी बॅकअप आरामात भेटला आणि कंपनीसुद्धा 3 दिवस याला क्लेम करते बॅटरी बॅकअपसाठी. आता वळूया दुसऱ्या फीचरकडे, ब्लूटूथ कॉलिंगकडे, ज्यासाठी हे वॉच खूप जणांनी रिकमेंड केलं होतं. ब्लूटूथ कॉलिंगचा ऑप्शन यामध्ये दिला आहे वॉचमध्ये आणि तुम्ही पाहू शकता यामध्ये कॉलिंगचाही ऑप्शन डायरेक्ट स्क्रीनवर आपल्याला दिसू शकतो, डायल पॅड म्हणून. या डायल पॅडने तुम्ही एखादा नंबर टाईप केला तर तो कॉल डायरेक्ट त्यांना लागू शकतो. पण यासाठी तुमचं वॉच हे ब्लूटूथ चालू असायला लागेल आणि फोनचं जी ब्लूटूथ चालू करून त्याला हे वॉच कनेक्टेड पाहिजे. ब्लूटूथ 5.3 सपोर्ट करतं हे वॉच आणि ते फ्रिक्वेंटली यूज्ड कॉन्टॅक्ट्स म्हणून एक ऑप्शन आहे, ज्यामध्ये तुम्ही साधारण 10 कॉन्टॅक्ट स्टोअर करू शकता. कॉल हिस्ट्रीमध्ये तुम्हाला कॉल दिसतात, कोणाचे कॉल आलेत वगैरे. आणि बेसिक जे फंक्शन असतं एखाद्या कॉलिंग ब्लूटूथ वॉचचं, ते हे आरामात फंक्शन पार पाडतं. यामध्ये व्हॉल्यूम जो आहे कॉलिंगचा तो खूप चांगला डिसेंट आहे, पण जेव्हा तुम्ही बाहेर आउटडोर याला वापरता त्यावेळी थोडं हे स्ट्रगल करतं.
एखादा मार्केटमध्ये असाल, थोडं गोंधळ असेल, तर याचा जो स्पीकरचं जे आउटपुट आहे ते थोडंसं कमी वाटतं. याची माईक क्वालिटी तर अतिशय अफलातून सुंदर आहे. यामध्ये तुम्हाला ए आय बेस्ड ENC मिळतं, नॉईज कॅन्सलेशन. त्यामुळे हे वॉच अतिशय सुंदर ब्लूटूथ कॉलिंगसाठी आपण वापरू शकतो. अतिशय सुंदर आवाज त्याचा समोरच्याला जातो. आपल्याला ऐकताना थोडं स्पीकर क्वालिटी थोडीशी व्हॉल्यूम त्याचा कमी असल्यामुळे गोंधळामध्ये थोडं ऐकायला थोडं कमी येतं. पण जेव्हा तुम्ही एकांतात असता किंवा एखाद्या रूममध्ये असता तर हे सुंदर परफॉर्म करतं ब्लूटूथ कॉलिंगसाठी. नंतर वळूया जे स्मार्ट फीचर असतं, ज्याचं त्याला म्हणतात स्मार्ट वॉच ज्यासाठी बनलेले असतात, हेल्थ रिलेटेड जे फीचर्स असतात त्याकडे वळूया. तर यामध्ये स्पोर्ट्स मोड जे दिलेले आहेत ते 120 स्पोर्ट्स मोड दिलेत. म्हणजे आउटडोअर रनपासून वॉकपासून स्विमिंग वगैरे सगळं यामध्ये दिले. बास्केटबॉल, फुटबॉल वगैरे, योगाही आहे, क्रिकेट आहे. तुम्ही पाहू शकता यामध्ये असंख्य स्पोर्ट्स मोड दिलेले आहेत. त्यामध्ये आउटडोअर सायकलिंगमध्ये तुम्ही गोल सेट करू शकता आणि गोल सेट करून तुम्ही ते रन चालू करू शकता. असे वेगवेगळे यामध्ये स्पोर्ट्स मोड दिलेत. एवढे काही आपण वापरत नाही डेली वापरण्यामध्ये, पण साधारण 3-4 स्पोर्ट्स मोड मी वापरून बघितले. जसं आउटडोअर रन आहे, आउटडोअर वॉक आहे, इनडोअर वॉक आहे. तर त्यामध्ये ते छान परफॉर्म करतं. त्यानंतर याच्यामध्ये दिलं आहे हार्ट रेट मॉनिटरिंग सेन्सर. हार्ट रेट मॉनिटरिंग सेन्सरमुळे तुम्हाला हार्ट रेट जो आहे तो ॲक्युरेट माहिती पडतो. आता हा जो सेन्सर आहे तो मी टेबलावर वगैरे ठेवून पाहिला, पण तो मेजर काही करत नाही, कारण तो लिव्हिंग जे थिंग्स असतात त्याच्यावरच चालतो, नॉन लिव्हिंग थिंग्सवर चालत नाही. त्यामुळे हे जेव्हा वॉच जेव्हा मनगटावर असेल आपल्या, त्यावेळेस तो परफॉर्म करतो. आणि हे वॉच उत्तम म्हणजे हार्ट रेट मॉनिटरिंग करतं. साधारण जे ॲपलबरोबर काही जणांनी याचे कंपॅरिझन व्हिडिओज टाकले होते, तर त्याच्या कंपॅरिझनमध्ये याचा रिझल्ट आणि ॲपल वॉचचा रिझल्ट ऑलमोस्ट मॅचिंग होता. यामध्ये दुसरा सेन्सर आहे SpO2 सेन्सर. हाही कमालीचा ॲक्युरेट आहे. त्यामध्ये दुसरं एक फीचर आहे जे फिमेलसाठी कामाला येतं, मेन्स्ट्रुअल सायकल ट्रॅकर. यामध्ये डेटा टाकून तुम्ही मेन्स्ट्रुअल सायकलही ट्रॅक करू शकता. तर एक चांगलं फीचर आहे महिलांसाठी. यामध्ये इनबिल्ट GPS आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा वॉकला वगैरे जाता तेव्हा तुम्हाला ते GPS ट्रॅकिंग थ्रू तुम्ही किती ॲक्च्युअल डिस्टन्स कवर केलं वगैरे सगळं यामध्ये दिसून येतं. यामध्ये बाकीचे जे फंक्शन आहेत त्यामध्ये तुम्हाला इव्हेंट क्रिएट करण्यासाठी एखादं यामध्ये एक ऑप्शन दिलं आहे. यामध्ये तुम्ही इव्हेंट क्रिएट करू शकता फोन थ्रू. याचं एक ॲप आहे रिअलमीचं, ते मी तुम्हाला दाखवेन नंतर, रिअलमी लिंक म्हणून. त्यामध्ये तुम्ही हे वॉच लिंक करून एखादा इव्हेंट त्यामध्ये टाकला की यामध्ये तुम्हाला एक नोटिफिकेशन जनरेट होतं आणि ते वॉच तुम्हाला नोटिफाय करतं की हे इव्हेंट तुम्ही क्रिएट केले. यामध्ये बाकी फंक्शनमध्ये तुम्हाला स्टॉप वॉच आहे, टायमर आहे, म्युझिक कंट्रोल आहे, कॅमेरा कंट्रोल आहे. याने म्युझिक कंट्रोल अतिशय सुंदर होतं, मी करून पाहिलं. कॅमेरा कंट्रोलही छान होता. फाइंड माय फोन आहे. यामध्ये एक बज साऊंड, फोन जेव्हा आजूबाजूला असेल तेव्हा तुम्हाला ऐकायला येईल. आणि टॉर्च लाईट आहे. टॉर्च लाईटची क्वालिटी चांगली आहे. एखाद्या अंधारात तुम्ही वापरू शकता याला. त्याचं हँडी युजेस याचा, म्हणजे कधी पण आपल्याला वापरता येते इमर्जन्सीमध्ये. त्यानंतर दुसरा एक फंक्शन आहे यामध्ये, ते म्हणजे नोटिफिकेशन शॉर्टकट्स आहेत आपले. जे व्हॉट्सॲप मेसेज वगैरे, ज्याचे मेसेज वगैरे येतात आपल्याला फोनमध्ये, ते आपण इथेच वाचू शकतो. आता तुम्हाला एक गंमत म्हणून दाखवतो. आता एखादा जर मेसेज असेल, आता हा मेसेज आहे, त्याचं पाहू शकता तुम्ही की पूर्ण मेसेज आपल्याला इथे वाचता येतो आहे. काही वॉचमध्ये साधारण एका दुसऱ्या लाईन दिसते आणि तो मेसेज वाचता येत नाही, पण यामध्ये ऑलमोस्ट पूर्ण मेसेज आपल्याला वाचता येतो. इथूनच मी त्याला कॅन्सल करू शकतो. त्यानंतर व्हॉट्सॲपचेही मेसेज आपल्याला इथे वाचून पाहू शकतो आपण. फोटो फक्त दिसत नाहीत, फोटो इथे दाखवतो फक्त की एखादी इमेज व्हॉट्सॲपमध्ये तुम्हाला आली आहे, ती तुम्ही फोनमध्येच ओपन करू शकता. इथे तुम्हाला ब्लूटूथ शॉर्टकट्समध्ये नोटिफिकेशनच्या ब्लूटूथचा आयकॉन दाखवतं. हे जर रेड असेल तर तुमचा फोन याला कनेक्टेड नाही आहे. ते बॅटरी पर्सेंटेज दाखवतं. ही साधारण मी 3 दिवस झाले बॅटरी चार्ज करून, आता 12% झालेली आहे. इथे बॅटरी सेवर मोड आहे, तेव्हा हे सायलेंट होतं.
आणि पूर्णपणे डू नॉट डिस्टर्ब मोड मिळू शकतो त्याला. हे ब्राईटनेस आहे. ब्राईटनेस साधारण मी 20 ठेवला होता, आता मी 40 ठेवला आहे, 60 ठेवला आहे. पूर्णपणे ब्राईट होतं हे. 100%मध्ये खूपच ब्राईट होतं. आता हे सध्या 20 आहे. हा जो आहे तो बॅटरी सेवर मोड आहे, पॉवर सेवर मोड म्हणू शकतो त्याला. आणि हा ऑन केला तर बॅटरी अजून तुम्हाला लाईफ एक्सटेंडेड मिळेल. हे रेस टू एवेक फंक्शन आहे. यामध्ये तुम्ही हँडची जेव्हा मूवमेंट करता अशी, तेव्हा ते वॉच रेज होऊन जातं जेव्हा ते रिस्टला असतं तेव्हा. ही टॉर्चचं एक त्यांनी शॉर्टकट दिलं आहे. हे जे आहे ते आपण मगाशी डिस्कस केल्याप्रमाणे सायलेंट मोडसाठी आहे. ते कॉल्स वगैरे सगळे सायलेंट होतात. यामध्ये वॉच फेसेसचा ऑप्शन आहे. आता तुम्ही पाहू शकता. आता एक प्रश्न होता यामध्ये की तुम्ही फोटो वॉचमध्ये ठेवू शकता का? तर हो, तुम्ही फोटो आरामात यामध्ये वॉच फेस म्हणून ठेवू शकता. मी पाहू शकता, मी हा फोटो मागे ठेवला होता. अतिशय सुंदर कलर्स, पंची कलर्स दिसतात. तुम्ही कोणत्याही व्ह्यूइंग अँगलने बघितलं तरी व्ह्यूइंग अँगल एकदम सुंदर दिसतं त्यामध्ये. आणि कलर्स तर उत्तमच, ब्लॅक फारच छान दिसतात यामध्ये. तर यामध्ये आपण वॉच फेसेस ही आरामात चेंज करू शकतो आणि तुम्हाला हवं तर वॉच फेस यामध्ये टाकू शकतो. साधारण 3 फोटो फेसेस यामध्ये टाकू शकतो आणि इनबिल्ट जे असतात यामध्ये 5 असतात. आणि वॉचच्या जे ॲप आहे रिअलमी लिंकमध्ये, त्यामध्ये तुम्हाला 100पेक्षा जास्त वॉच फेसेस आहेत. एवढे आपण वापरत नाही, पण त्यांनी दिलेत. त्यामधले कोणतेही तुम्ही टाकून याला रिप्लेस करू शकता एखाद्या वॉच फेसला. पण आपण फोटो यामध्ये टाकू शकतो. हे एक चांगलं फीचर आहे. आणि मी हा फोटो ठेवला आहे, माझ्या मुलीचा आहे. सुंदर क्वालिटी दिसते या फोटोंची. याची जर प्राईस तुम्ही पाहिली तर फ्लिपकार्टवर हे साधारण 4,999ला मी त्यावेळी घेतलं होतं. आता हे डिस्काउंट वगैरे करून 4,800 700ला पण असतं कधी कधी. पण याचे प्रोज अँड कॉन्स बघितले, तुम्हाला प्रोज अँड कॉन्स ही पुढे सांगतो. यामध्ये काय आहे की डिस्प्ले जो याचा तो अमेझिंग आहे एकदम. म्हणजे व्ह्यूइंग अँगल असतील किंवा याची पिक्सेल डेन्सिटी असेल, क्वालिटी असेल, कलर ॲक्युरसी असेल, याचं ब्राईटनेस असेल, हे अतिशय सुंदर आहे. आणि दिसायलाही वॉचचा डिस्प्ले एकदम सुंदर दिसतो, कारण हा कर्व्ड झालेला आहे. दुसरं याचं ब्लूटूथ कॉलिंगची जी क्वालिटी आहे तीही छान आहे. माईकची जी क्वालिटी आहे ती अप्रतिम आहे. त्यामुळे समोरच्याला तुमचा आवाज अतिशय सुंदर आणि क्लिअर जातो. तिसरं जे याची स्ट्रॅप म्हणतात त्याला, त्याची क्वालिटी आहे ती रबर असते कधी कधी, पण याची सिलिकॉन आहे. त्यामुळे हे अतिशय सुंदर आणि सॉफ्ट आहे मटेरियल. हे तुम्ही कम्फर्टेबली वापरू शकता. प्लस हे वॉच पाण्यामध्ये वगैरे चालतं. IP68 रेटिंग याला मिळालेली आहे. त्यामुळे तुम्ही पाण्यामध्ये वगैरे आरामात याला नेऊ शकता. 5वं जे ॲडव्हान्टेज आहे याचं ते आहे ऑलवेज ऑन डिस्प्ले आणि रेज टू वेकअप फंक्शन. ऑलवेज ऑन डिस्प्ले आपलं रेग्युलरचे जे काम असतं वॉचचं, टाईम दाखवणं, डे दाखवणं किंवा डेट दाखवणं, हे अतिशय चांगल्या प्रकारे करतं आणि पूर्ण डिस्प्ले बघायची गरज नसते.